नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे मोड आलेल्या मटकीची मिसळ करणार आहे. झटपट होणारी मिसळ आहे. 7 ते 8 माणसांना पुरेल एवढी मिसळ मी इथे करणार आहे. वाटणही अगदी इथे सोपं दाखवणार आहे आणि मटकी जर मी सांगितल्याप्रमाणे आता इथे रेसिपी मध्ये सांगणार आहे त्याप्रमाणे जर तुमची मटकी तयार असेल तर तुम्ही कितीही मोठे प्रमाणामध्ये ही मिसळ करायची झाली तर करू शकता. कारण एखाद्या वेळेला अचानक आपले मित्रमंडळ येतं किंवा आजूबाजूचे आपले नातेवाईक मंडळी येत असतात तर त्यावेळेला झटपट होणारी चटपटी रेसिपी नक्कीच करू शकतो. अशा प्रकारे मी रेसिपी आज दाखवणार आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मटकी दाखवते. गरमागरम वाफ येते. तर ह्या पद्धतीने जर मटकी तुमच्याकडे मोड आलेली असेल आणि तुम्ही मटकी जर शिजवून ठेवलात तर केव्हाही आपण या मटकीची मिसळ करू शकतो. तुम्हाला जर असं कोण येणार असेल बेत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने मटकी आधी दुसरे कामं करेपर्यंत मटकी शिजवून ठेवू शकतो. तर ही मटकी शिजवताना मी एकच केलेलं आहे. मोड आलेले मटकी माझ्याकडे 1/2 किलोपेक्षा जास्त मटकीला मोड मी इथे आणून घेतलेले होते. तर तेवढी मटकी इथे तयार होती माझ्याकडे. तर एक मोठा कांदा म्हणजे एक मोठा बाउल भरून कांदा मी कापलेला आहे बारीक आणि 3 टीस्पून कारण मिसळ म्हटली की तेल आलंच. इथे 3 चमचे मी घातलेलं आहे तेल. त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं आणि एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे कापून या तेलामध्ये छान परतवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेली मोड आलेली मटकी आणि मस्त मी ही मटकी शिजवून घेतलेली आहे. यामध्ये मी हळद सुद्धा वापरलेली नाही. तुम्ही थोडीशी हळद टाकू शकता. तर हळदीचं प्रमाण मी नंतर फोडणी देताना घालणार आहे. तुम्ही यामध्येही टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि मटकी मी शिजवून घेतलेली आहे आणि एक वाटण केलेलं आहे तर ते वाटण दाखवते. झटपट होणारी 7-8 माणसांपेक्षाही किती तुम्ही पाहुणे असतील तर मटकी तयार असेल तर तुम्ही झटपट मिसळ करू शकता. तर मटकी आपली आता इथे शिजलेली आहे. इथे वाटण बघा मी काय केलेलं आहे एकदम लाल बुंद ते मी इथे दाखवते. बारीक वाटण आहे एकदम केलेलं पाणी घालून. मटकी 7-8 माणसांची आहे म्हणून अर्धा इंचापेक्षा थोडस जास्त आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 12 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये कोथिंबीरीच्या ज्या कवळ्या काड्या असतात आपल्या दांड्या असतात त्या घेतलेल्या होत्या थोड्याशा आणि त्याचं वाटण मी थोडंसं पाणी घालून आणि हे वाटण वाटलेलं आहे. आणि लाल कलर म्हणाल तर हा आहे आपल्या मिरचीचा. तर मिरची कुठली तर कलर वाली जी मिरची असते आपली ती मिरची इथे घेतलेली आहे. या वाटणामध्ये मी 7 ते 8 मिरची घेतलेली आहे जी तिखट नसते फक्त लालबुंद कलर येतो. तर बेडगी मिरची तुम्ही घेऊ शकता किंवा चपाटा म्हणून अशी जाडसर मिरची येते रुंद असते ती लांब आणि रुंद तर ती घेऊ शकता. ती तिखट नसते पण कलर त्याने छान येतो. तर हे सर्व साहित्य मी एका ठिकाणी व्यवस्थित पाणी घालून आणि बारीक वाटलेलं आहे. आता आपल्याला मिसळ बनवायला सुरुवात करायची आहे. मटकी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये बाजूला काढून घेतली. वाटण आपलं तयार आहे. त्याच कढईमध्ये मी घालते तेल. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तेलाचं प्रमाण मिसळला घ्यावं लागणार आहे. तर मोठे 3 चमचे मी इथे तेल घातलेलं आहे. मिसळ म्हटली की तेलाचा तवंग असतो. तर तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. तर हे जे वाटण आपण करून घेतलेले तेलामध्ये घालायचंय. हे वाटण आपल्याला मस्त परतवून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला छान कलर तर आहेच त्याचा पण खमंग असं तेलामध्ये आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर असं छान याचा वास सुटतो तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित वाटण तेलामध्ये परतवायचं आहे. आता इथे घालायचं आहे 2 चिमटे मी घालते इथे हिंग. अर्धा टीस्पून घालायचे आहे हळद. परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. साठी घालायचे आहे 1 टीस्पून आपल्याला घालायचे आहे मिरची पावडर. तिखट मिरची पावडर आहे. कलर साठी आपण लाल मिरची कलरची वापरलेलीच आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिसळमध्ये घेऊ शकता. जास्त प्रमाणात तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही घेऊ शकता. याच याच्यामध्ये भांड्यामधलं पाणी आपण थोडंसं घालून आणि ह्याच्यामध्ये घालायचे. परत आपल्याला थोडंसं सर्व मसाले शिजून घ्यायचे. मस्त तवंग आलेला आहे तेलाचा. शिजून घेतलेली मटकी यामध्ये घालायची. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचंय.
पाणी घालायचं आहे, कारण मिसळ म्हटले की रस्सेदार असते. गरजेनुसार आपण इथे घातलेलं आहे पाणी. या पद्धतीने मटकीची मिसळ नक्की करून बघा. आधी मटकी छान फोडणी घालून, कांद्यावरती फोडणी घालून, कढीपत्ता कांद्यावरती मस्त शिजून घ्या आणि नंतर पटकन फोडणी देऊन एक उकळी आली की आपली इथे मिसळ तयार होते. आणि हे जे काही पाणी आपण टाकलेलं असतं तर हे आटतही नाही. आपल्या गरजेनुसार आपण इथे पाणी वापरून मिसळ करू शकतो. तर छान आता आपल्याला एक उकळी घ्यायची आहे. चवीपुरती मी घालणार आहे मीठ आणि एक उकळी याला चांगली मोठी खळखळून उकळी घ्यायची आहे. खळखळून मटकीला आपल्या मस्त उकळी आलेली आहे. गॅस मी इथे बंद करणार आहे, कारण मटकी आपली छान शिजलेली आहे. थोडीशी घालते कोथिंबीर. झटपट आपली इथे मटकीची मिसळ तयार झालेली आहे. या पद्धतीने मटकीची मिसळ नक्की करून बघा. खूप लवकर तयार झालेली आहे मिसळ. या पद्धतीने नक्की करून बघा. मी बाकीचे कामं करेपर्यंत कांदा घालून आणि छानशी फोडणी देऊन आणि मटकी शिजत लावली होती कमी गॅसवरती. मस्त मटकी शिजून झाल्यानंतर झटपट ही रेसिपी झालेली आहे आणि खूप जास्त तेलही मी इथे वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा छान तवंग आपल्या ह्या मिसळवरती आलेला आहे. तर हे जे लालबुंद कलरचं मी जे वाटण दाखवलं ते या पद्धतीने वाटण नक्की करून बघा आणि मिसळ करून बघा. तुम्हाला सुद्धा ही चव आणि ह्या पद्धतीची मिसळ खरंच करायलाही आवडेल आणि खायलाही आवडेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहे. प्लेलिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर चेक करू शकता. एखादी रेसिपी आवडली तर करून बघा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या अशा रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत मी अशीच एक छानशी रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत बाय बाय.